पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावर संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मालगाडीचे डबे घसरून झालेल्या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। गुजरातहून मुंबईच्या दिशेने निघालेली मालगाडी पालघर रेल्वे स्थानकावर ट्रॅक क्रमांक 2 वरून 4 कडे जाताना ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेत ट्रॅक क्रमांक 2 उखडला गेला असून त्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे। हे काम पुढचे 1-2 दिवस चालणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तसंच पश्चिम रेल्वेची वाहतूक उद्याही सुरळीत होण्याची चिन्ह नसल्याने नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे। दरम्यान मालगाडीचे डबे घसरून झालेल्या अपघातामुळे गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या आणि डहाणूपर्यंतची उपनगरीय लोकल सेवा ठप्प झाली। मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्याही उशिराने धावत असून लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या या वसई, विरार, वैतरणा आणि सफाळे भागात रोखून धरण्यात आल्या आहेत। बोईसर आणि पालघरमधल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या भागांमधून राज्य परिवहन महामंडळाच्या बस सोडण्यात आल्या। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मेन लाईनवरती मालगाडीचे डबे घसरलेले आहेत। त्याच्यामुळे मुंबईकडे जाणारी अप लाईन ही पूर्णपणे बंद झालेली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने डाऊन लाईन म्हणजे गुजरातकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या नियंत्रणात सोडल्या जात आहेत। त्याच्यानंतर डाऊन लाईनवरती काही मेल एक्सप्रेसला विरार ते डहाणू रोड येथे सर्व स्थानकांवरती थांबे देऊन प्रवाशाला दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या पद्धतीमध्ये जे डॅमेज झालेले आहेत, स्लीपर वगैरे बाजूला झालेले आहेत आणि तज्ञ लोक आल्यानंतर तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली ते पुढचं कार्य सुरू होणार आहे। त्याच्यामुळे निश्चित त्याला वेळ लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।